उद्याच्या भावी अधिकाऱ्यांची माहिती होती. आज या निमित्तानं तिसऱ्यांदा इथं येऊन बोलण्याची संधी मिळाली आणि याच्या आधी 2 वेळा म्हणजे त्यांनी सांगितलं जसं की रेल्वे आणि पण हे जे तिसऱ्यांदा झालेलं आहे ते गेल्या 2 वेळेपेक्षा खास यासाठी आहे की जेव्हा 2 वेळा आधी सिलेक्शन झालं होतं तेव्हा मी अभ्यासाच्या क्लबमध्ये होतो, प्रॉपर अभ्यास चालू होता. आता ड्युटी करून तेव्हा नाही झालं, पण तरी पण कसं झालं म्हणजे आधी सुरुवात मी याच्याबद्दल प्रोसेस बद्दल सांगतो की सिलेक्शन समजा झालेलं जे आहे ते त्याचं मेन कारण आहे की आपल्याला बेस महत्वाचा असायला पाहिजे, बेस पक्का असायला पाहिजे. बेस जर पक्का असणार तर कमी वेळेत पण तुम्ही अभ्यास करून किंवा लिमिटेड प्रॉपर तेवढाच अभ्यास करून सिलेक्शन होऊ शकते. आता या एक्झाम बद्दल आधी सांगणार की ह्या एक्झाम मध्ये 100 क्वेश्चन होते, त्यानंतर त्यापैकी 40 क्वेश्चन जे होते अकाउंटन्सीचे ते होते. अकाउंटन्सीचं माझं आता कॉमर्स बॅकग्राऊंड होतं आणि अकाउंटन्सीचा बेस जो आहे तो जे आंबेरे सर आहेत क्लास कॉमर्सचे तिथं बनलेला आहे. त्यानंतर मॅथ रिझनिंगसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन्स जेवढं फास्ट होईल तेवढं आपलं क्वेश्चन लवकर आपण सोडवू शकतो. क्वेश्चन येणे हेच महत्त्वाचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा पण कॅल्क्युलेशन फास्ट असणं म्हणजे टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे, कारण एक्झाममध्ये टाईम कन्झ्युमिंग गणित टाकत असतात. तर कॅल्क्युलेशन जे फास्ट झालेले आहेत त्याचं सांगतो मी की माझे बाबांनी मला लहानपणापासून कॅल्क्युलेशन बद्दल म्हणजे त्यांचा छोटासा एक गृहउद्योग होता, तर ते प्रत्येक वेळी मला घेऊन बसायचे. कॅल्क्युलेशन कसं करायचं, बिना पेनचं न वापरता कसं करायचं, कॅल्क्युलेशन फास्ट जे तर झालं ते सांगत आहे मी ऍक्च्युली. आणि राहिला विषय नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने जे मॅथ रिझनिंग, इंग्लिश, मराठी, जीएस मध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान वगैरे ते सगळ्यात जो महत्वाचा पार्ट आहे तो आपल्या क्लासमध्ये जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मराठीमध्ये एकदमच 0 होतो. तसं तर जीएस मध्ये होतो, पण जीएस काही आपण शाळेत थोडंफार झालेलं असते पण तरी 0. तर मराठी जेव्हा पहिल्यांदा वर्गात सरांनी शिकवलं तेव्हा एकदम फिट जाऊन बसलो तिथे. नंतर जास्त तलमल वाचायचे काम पडत नाही अजून. हा अनुभव तुम्हाला आला असता. आणि आपल्या यशासाठी आपल्यापेक्षाही आशावादी जे लोक असतात ते म्हणजे आपले आई वडील आणि आपले गुरु. याचा अनुभव तुम्हाला आला असणार की तुमच्यापेक्षाही डेडिकेटेड वर्क असावं. कारण आमच्या वेळेची गोष्ट सांगतो, तेव्हा सर नागपूर वर्ध्यावरून अपडाऊन करत होते. सकाळी जाणे संध्याकाळी येणे. दुसरी बॅच होती 8 वाजताची, पहिली 6 ते 7 ची 8 ची काहीतरी होती.